उद्यापासून सुरू होणारं अधिवेशन हे महायुती सरकारच्या निरोपाचं अधिवेशन, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला। पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणं उकरून काढा, केंद्रीय नेतृत्वाच्या राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना सूचना। मोठा भाऊ छोटा भाऊ वादात पडू नका, दिल्लीतल्या नेत्यांचा सल्ला। राहुल गांधींनी आषाढी वारीमध्ये सहभागी व्हावं अशी महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांची विनंती। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अप्रत्यक्ष प्रचाराची काँग्रेसची रणनीती। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याशिवाय महाविकास आघाडी विधानसभा लढणार, विश्वसनीय सूत्रांची माहिती। तर निकालानंतर मुख्यमंत्री पदाबाबत निर्णय। मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतदान केंद्रांवर रांगा, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकरची जागा पालिकेला द्यायला राज्य सरकारची मंजुरी। सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी वापरणार जागा। मोक्याची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव, आदित्य ठाकरेंचा आरोप। ड्रग्ज प्रकरणानंतर पुणे पालिका ऍक्शन मोडवर, अनधिकृत पब, रेस्टॉरंट्स आणि बारवर सलग दुसऱ्या दिवशी हातोडा। काल एफसी रोड नंतर आता पाषाण आणि बाणेर परिसरात आज फिरला बुलडोझर। मुंबईतल्या विद्यार्थिनींनी हिजाब बंदीला दिलेलं आव्हान मुंबई हायकोर्टानं फेटाळलं। हिजाब बंदी ही धार्मिक स्वातंत्र्यावर गदा नसल्याचा निर्वाळा। ओम बिर्ला 18व्या लोकसभेचे नवे अध्यक्ष। आवाजी मतदानानं बिर्लांची अध्यक्षपदी निवड। पंतप्रधान मोदींनी मांडला प्रस्ताव, तर एनडीएच्या सगळ्या घटक पक्षांनी दिलं अनुमोदन। इंदिरा गांधींनी देशावर हुकुमशाही लादली, आणीबाणीवरून लोकसभा अध्यक्षांचं निवेदन। विरोधक आक्रमक, जोरदार गदारोळ। राहुल गांधींना रोज रामराम करून शहा मोदींना संसदेत प्रवेश करावा लागेल, संजय राऊतांचा टोला। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआय कडून अटक। तिहार जेलमधून केजरीवाल यांचा घेतला ताबा। राजर्षी शाहू महाराजांची आज शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती। कोल्हापुरात विविध कार्यक्रमांचं आयोजन, तर शाहू महाराजांना मरणोत्तर भारतरत्न द्या, हसन मुश्रीफ यांची पंतप्रधान मोदींकडे मागणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।